समर्थ गोट फार्म मित्रांनो, आपलं स्वागत. जर शेळ्यांच्या तोंडाला मावा आल्यानंतर आपण काय उपाय केला पाहिजे? पाली म्हणतात त्याला, मावा म्हणतात, अजून काही ठिकाणी काही बी म्हणतात त्याला समजा. तर मावा आल्यानंतर काय उपाय केला पाहिजे? आपला घरगुती उपाय, घरात ज्या वस्तू असतील त्याच्यामुळे तात्काळ इलाज केला पाहिजे. पहा मित्रांनो, कसं मिश्रण तयार करायचं ते आपण. हळद 1 चमचा घ्यायचे मित्रांनो. किती? 1 चमचे. आता मी अंदाजे घेऊन राहिलो. हळद आता मला 2-4 शेवड्याचं मिश्रण तयार करायचं आहे. पण 1 शेवडी जर असली तर 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा मीठ. हे बघा, मी मीठ घेऊन राहिलोय. मी 4 शेवडी नियोजन करतो, 4 चमचे मीठ घेऊन राहिलोय. हे 4 चमचा मीठ, बरोबर आहे की नाही? त्याच्यात आपल्या घरगुती खाण्याचं गोड तेल. हे पहा मित्रांनो, गोड तेल तुम्ही मोजून घ्या. एका शेळीत 1 चमचाच घ्या. मी आता 2-4 शेळीत करून ती लगेच घेऊन राहिलो मी. प्रॅक्टिकल आहे तुम्हाला. हे बघा, असं मिश्रण करून घ्यायचं. लय पातळ नाही करायचं, जसं लागेल तसं करून घ्यायचं. बेस्टपैकी कालून घ्यायचं त्याला. कमी खर्चात आणि एकदम सोपा उपाय आहे. तुमच्या घरात असणाऱ्या वस्तू या, पुढे मेडिकलमध्ये जायचं नाही, काय नाही. उगा 1-2 पुढं असले सिंपल असतं नाही हे करायचं. हा, आता एकदम मिश्रण तयार झालेलं आहे. मग अजून काय करायचं आपल्याला? आता पोटॅशियम परमॅंगनेट. बाटली 1 लिटर आहे. एक लिटर आहे. बरं 1 लिटर मध्ये टाकायचं पोटॅशियम परमॅंगनेट. थोडं टाकायचं, सिंपल, बस, लय झालंय. हे मिश्रण तयार झालंय. पोटॅशियम परमॅंगनेट तयार झालंय. एक बाटली आणायचे. स्प्रे आणायचा. बरोबर नाही राहायची. स्प्रे पाहिजे नको असं. ते आपल्याला ते पालीन ते आले तोंडाला, त्यासाठी हळद, मीठ. ते पोटॅशियम परमॅंगनेट आहे ना, ते स्वच्छ तोंड धुवून काढायचं त्याचं शेळीचं. हा, हे दुसरं आहे ती. चल, हे पाले असे असते, फोड म्हणतात आपण. फोड आले हे बा, कसे जखमात होते ना तयार. त्याच्यामुळे आपण ते इलाज केला पाहिजे तात्काळ. हे बा, आणि थोडं असलं तर होऊ शकतं कवर लगेच. जास्त होऊन न देणे, काळजी घेणे गरजेचे आहे. बरं, काय करायचं आपल्याला? हे पोटॅशियम परमॅंगनेट. हे पोटॅशियम परमॅंगनेटनी स्वच्छ तोंड धुवून काढायचे. असं पहा, प्रॅक्टिकल आहे, हे अवघड नाही. व तुमच्या क्लिअर होऊन जाईल. घरी चाटलं बिटलं काही अडचण नाही त्याला. बघितलं का? हे बघा, एकदम तोंड स्वच्छ धुवून काढायचं. बरोबर आहे की नाही? एकदम स्वच्छ धुवून काढले. हे बघा, आधीच आपण पेस्ट तयार केलेलं आहे. मला मऊनी तयार केलं एकदम. कसं लावतो असं घोसून द्यायचं, वर बी घोसून द्यायचं, काही अडचण नाही.
चाटीला तर काही अडचण नाही, त्या हळद मिठी क्लिअर होऊन जाईल. त्या खात्यात बी काही अडचण नाही. एक दिवस जाऊन बी जमणार नाही म्हणून. हे एक दिवसाचं नियोजन नाही आहे, सलग 2-3 दिवस प्रयोग करावा लागेल, तेव्हा हे कव्हर होऊन जाईल. एकदम घरगुती उपाय आहे, तुम्ही करा मित्रांनो प्लीज.